एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल एका बँकेच्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी मोबाईल बँकिंग सेवा देऊन त्या ठिकाणी उचललं गेलंय। कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशभर डिजिटलायझेशन आणतायत आणि अशा वेळेला मुंबईकरांची सर्वसामान्यांची शिखर बँक असणारी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक गेले 15-20 वर्ष आमचा प्रयत्न होता की मोबाईल बँकिंग सेवा द्यावी, ज्या करून जे मोबाईलवर सगळ्या तुम्हाला सोयी उपलब्ध होतील। NEFT असेल, RTGS असेल, उद्या मोबाईलच्या द्वारे तुम्हाला बँक बॅलन्स किती आहे, तुम्हाला त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट हवी असेल, तुम्हाला त्या ठिकाणी पासबुक हवा असेल, तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तरी मोबाईलवरनं तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि अशा प्रकारे व्यवहार त्या ठिकाणी आता डिजिटली होणार आहे। आणि मला वाटतं राज्यात एखाद दुसरी बँक, एवढ्या बँका जिल्हा बँका आहेत त्या आज मोबाईल बँकिंग सेवा देत आहेत आणि म्हणून आमच्या मुंबईतल्या सहकार चळवळीतला हा एक सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा अध्याय आहे आणि त्याच्यामुळं आता आमची सेवा चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर होणार आहे। घरात बसून आज आम्ही सेवा देऊ शकणार आहे। आज हाऊसिंग सोसायट्यांचे जे चेअरमन असतात, पदाधिकारी असतात, त्यांचं वय झालेलं असतं, निवृत्त असतात, नजीकच्या ब्रांचेसमध्ये जायचं तर ते लांब असतं। आता त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हाऊसिंगच्या कार्यालयात बसून सगळा व्यवहार त्या ठिकाणी डिजिटली करता येणार आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं एका बाजूला सेवा आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सहकारातल्या एका बँकेची प्रगती या निमित्तानं निश्चित होणार आहे आणि मुंबईकरांसाठी अभिमानाचा अशा प्रकारचा आजचा क्षण मुंबई जिल्हा बँकेचा आहे। दिल्लीत बैठका पार पडत आहेत, बऱ्याच शेवटचा टप्पा म्हणता येईल। खरं तर तीनही प्रमुख नेते भेटत आहेत, पण त्यापूर्वीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कुठतरी सहमती दर्शवली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट पूर्णपणे दोघांच्या बाजूने काय नेमकी? मला वाटतं सन्माननीय अजितदादांनी ज्या वेळेला त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली, ज्या वेळेला दादांना गटनेता केलं त्याच वेळेला त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर दादांची स्टेटमेंट आली, छगन भुजबळ साहेबांची स्टेटमेंट आली, त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच या विषयाला समर्थन दिलं होतं आणि त्यांची ती भूमिका कायम आहे। तरुण मंत्रिमंडळ पाहायला मिळेल असं देखील कळतंय। 50%पेक्षा आत जे 50 वर्ष कमी असणारी मंत्रिमंडळ असं बघायला मिळते तरुण आता मुख्यमंत्री। तुम्हाला कुठून बघायला मिळतं, कुठल्या चर्चा येते, कुठला पाहायला मिळतं मला माहीत नाही, तुमच्या माध्यमातूनच मला कळतंय। ज्या वेळेला मंत्रिमंडळाची यादी येईल त्यावेळेला तुमची माहिती कशी आहे ते आम्हाला समजून येईल। आणि यावेळी मंत्रिपदाची 50 कोणाला मंत्री व्हावा असं वाटत नाही, तथापि मी काम करत असताना आपण बघाल, मी पहिला विधान परिषदेवर आमदार झालो तेव्हा मी पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारी मागितली नाही। माझं काम क्षमता बघून पक्षानं उमेदवारी दिली। नंतर जेव्हा विरोधी पक्षनेता विधान परिषदेचा करायची वेळ आली त्याही वेळेला मी पक्षाकडं कुठल्याही प्रकारे मागणी केली नाही। पक्षानं माझ्या कर्तृत्वाचा, कामाचा, क्षमतेचा विचार केला। या राज्यातलं विरोधी पक्ष नेतेपद ज्याच्यावर शरद पवार साहेबांपासून फार मोठी लोक, गडकरी साहेबांपासून त्या ठिकाणी होती, त्या पदावर मला संधी दिली। त्यानंतर सभागृहात पक्षाचा नेता म्हणून संधी दिली। त्याच्यामुळं आमच्या पक्षामध्ये मागायची पद्धत नाही। आमचा पक्ष बारकाईनं कार्यकर्त्याचं, नेत्याचं निरीक्षण करत असतो आणि त्याच्या योग्य नेतेनुसार, गरजेनुसार, क्षमतेनुसार त्या ठिकाणी जबाबदारी देत असतो आणि पक्षाला योग्य वाटेल तो पक्ष निर्णय घेत असतो आणि त्यामुळे तशा पद्धतीचा पक्ष निर्णय घेईल। केंद्रीय नेतृत्व मराठा कार्ड काढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमित शहा, विनोद तावडे सुद्धा त्यांची बैठक झाली। कुठं तर राज्यात मराठा कार्ड येऊ शकतो? मला कल्पना नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.